नमस्कार. नमस्कार. लोक कल्याण ग्राहक संरक्षण संस्था महाराष्ट्र राज्याचे आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष श्री दिनकर आमदार साहेबांचं आगमन झालेलं आहे. टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करावं. इस प्रोग्राम का भी आगाज सलामी मुहिम से होगा. मैं श्री अब्दुल्ला भाई मैं जनाब असलम अंकुले साहब से इल्तिजा करता हूँ वो तिलावत कुरान करें सामयिक कामों से किया. Assalamualaikum warahmatullahi wabarakatuh. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. رب المشرقين ورب المغربين فبأي آلاء ربكما تكذبان مرج البحرين يلتقيان بينهما برزخ لا يبغيان فبأي آلاء ربكما تكذبان يخرج منهما اللؤلؤ والمرجان فبأي آلاء ربكما تكذبان وله الجوار المنشآت في البحر كالأعلام فبأي آلاء ربكما تكذبان. الحمد لله صدق الله العلي العظيم. अपने ही आज़ादी करते की बात का दिमाग तुम अपने परवरदिगार की कौन से नेमतों पर जुटाओ. इसके बाद आज के शहंशाह अब्दुल्ला नाटकर के बारे में अस्सलाम वालेकुम कुछ बातें करना चाहते हैं. मैं उनको रिक्वेस्ट करता हूँ कि अपनी चंद बातों में अब्दुल्ला का तारुफ करें. Assalamualaikum. मुख्तसर सी दुआ अब्दुल्ला भाई के लिए दुआ करता हूँ. और बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद कुल्लमा ज़करुhu सल्ली अला मुहम्मद कुल्लमा ज़करुhu रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार. अल्लाह अब्दुल्ला भाई की कौम की खिदमत की इनको अजर अज़ीम अता फरमा. इसका बदला इनको दुनिया में देता फरमा, आखिरत में देता फरमा. अपने दिल से अल्लाह की फरमान फरमा, नजर से फरमान फरमा, नजर खास से फरमान फरमा. शयातीन जन्नत खबीर जादू दुनिया से हर बहार मुसद्दक़ से अल्लाह की फरमान फरमा. सर्वप्रथम मी आजच्या सर्व मान्यवरांचं उपस्थितांचं सर स्वागत करतो.
आणि आज आपण इथं ज्या कारणासाठी जमलोय ते कारणीसाठी मी आपल्या समोर मांडतो. आपले लाडके नेते, लाडके व्यक्तिमत्व श्री अब्दुल्ला नाडकर यांची लोक कल्याण ग्राहक संरक्षण संस्था महाराष्ट्र राज्य मायनॉरिटीकडून राज्य पातळीवर उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे. त्यांचं स्वागत करण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करा. अब्दुल्ला नाडकर अल्पसंख्याक अब्दुल्ला नाडकर यांच्या हस्ते होईल असं मी जाहीर करतो. अब्दुल्ला नाडकर यांनी अध्यक्ष महाराजांचं स्वागत करा. इकडे बघा, इकडे बघा. अब्दुल्ला भाई मान्य श्री बाबाजी ननामळे यांचं स्वागत अब्दुल्ला नाडकर यांनी करावं. त्याप्रमाणे सिराजभाई शेख यांचं स्वागत सुद्धा अब्दुल्ला नाडकर करतील. डॉक्टर दिलीप पालकर यांचं स्वागत अब्दुल्ला श्री दयानंद निकाम साहेबांचं सत्कार श्री अब्दुल्ला नाडकर करतील. श्री अरविंद जाधव यांचं स्वागत अब्दुल्ला नाडकर करतील. श्री अनंत पवारसाहेब यांचं स्वागत अब्दुल्ला नाडकर करतील. श्री सलीम जंगल यांचं स्वागत अब्दुल्ला नाडकर करतील. सौ अंकिता शिकवण मॅडम यांचं स्वागत अब्दुल्ला नाडकर करतील. डॉक्टर विद्या दिवान यांचं स्वागत अब्दुल्ला नाडकर करतील. सौ रुचिता नारायण यांचं स्वागत अब्दुल्ला नाडकर करतील. स्वाती वैराग यांचं स्वागत अब्दुल्ला नाडकर करतील. योगेश माटे यांचं स्वागत अब्दुल्ला नाडकर करतील. तालुका अध्यक्ष दापोली तालुका. नाझर बल्ला यांचं स्वागत अब्दुल्ला नाडकर करतील. सानिका भाटकर यांचं स्वागत अब्दुल्ला नाडकर करतील. संतोष पाटील यांचं स्वागत अब्दुल्ला नाडकर करतील. आणि कुलाबकर साहेब, कुलाबकर श्री दाऊद अमोला यांचं स्वागत अब्दुल्ला नाडकर करतील. कुलाबकर साहेब, कुलाबकर गुलाबकर साहेब यांचं स्वागत अब्दुल्ला नाडकर करतील. रिया साळवे यांचं स्वागत अब्दुल्ला नाडकर करतील. श्री मनसूर नाडकर यांचं स्वागत सुद्धा अब्दुल्ला नाडकर करतील. खेड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष श्री सुरेश राव यांचं स्वागत अब्दुल्ला नाडकर करतील. श्री संदीप माडिक यांचं स्वागत अब्दुल्ला नाडकर करतील.
साहेब चौगुले यांचं स्वागत अब्दुल्ला नाडकर करतील. वसंत धावरे यांचं स्वागत अब्दुल्ला नाडकर करतील. गयू नाडकर यांचं स्वागत अब्दुल्ला नाडकर करतील. सुषमा पिल्लंकर कार्याध्यक्ष खेड तालुका यांचं स्वागत अब्दुल्ला नाडकर करतील. खलील सुरे यांचं स्वागत अब्दुल्ला नाडकर करतील. साहिल शेख यांचं स्वागत अब्दुल्ला नाडकर करतील. पूनम सालेकर यांचं स्वागत अब्दुल्ला नाडकर करतील. अब्दुल रहमान चौगुले यांचं स्वागत अब्दुल्ला नाडकर करतील. साहिल शेख, सादिक शेख, साहिल शेख यांचं स्वागत अब्दुल्ला नाडकर करतील. दीपाली तळदेवकर यांचं स्वागत अब्दुल्ला नाडकर करतील. दीपाली तळदेवकर. अमजद केळवेकर यांचं स्वागत अब्दुल्ला नाडकर करतील. पूनम सालेकर यांचं स्वागत अब्दुल्ला नाडकर करतील. अजिमला यांचं सलीम बिलकिला यांचं स्वागत अब्दुल्ला नाडकर करतील. निसारबाई लोकशाही पत्रकार यांचं स्वागत अब्दुल्ला नाडकर करतील. स्वाती अडका यांचं स्वागत अब्दुल्ला नाडकर करतील. TV9चे बबन सालगावकर यांचं स्वागत अब्दुल्ला नाडकर करतील. हमीद नाडकर यांचं स्वागत अब्दुल्ला नाडकर करतील. पत्रकार इक्बाल जमादार यांचं स्वागत अब्दुल्ला नाडकर करतील. महमूद जमादार यांचं स्वागत अब्दुल्ला नाडकर करतील. प्रशांत गमले यांचं स्वागत अब्दुल्ला नाडकर करतील. आमचं पण आहे. आता ज्या ठिकाणी सर्वांचं स्वागत करणारे आमचे विधायक देसाई सर, त्यांचं त्या ठिकाणी स्वागत आमचे आत्ताच नियुक्त झालेले आमचे अब्दुल्लाभाई नाडकर हे त्यांचे स्वागत करते. त्याचप्रमाणे नियाज सरपंच त्यांचे स्वागत नाडकर साहेब करतील. राळेगावचे सरपंच हे पुढे यायचे. आजचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष लोक कल्याण ग्राहक संघ महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक उपाध्यक्ष श्री अब्दुल्ला नाडकर यांचं स्वागत राष्ट्रीय अध्यक्ष श्री दिनकर अंकर साहेब करतील. कृपया टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत व्हावं. श्री अब्दुल्ला नाडकर. टाळ्यांना पैसे पडत नाहीत. कृपया
टाळ्यांच्या गजरात स्वागत व्हावं. यापुढं ग्राहक संरक्षण संस्था महाराष्ट्र आमचे मित्र अब्दुलभाई नाडकर यांचे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक विभागमध्ये निवडल्याबद्दल सुरुवातीला आपण त्यांचं अभिनंदन करतोय. आमची मैत्री जी महाराष्ट्र काही दिवसापूर्वीची अब्दुलभाईंची आणि अब्दुलभाईंच्या नावाचंच वेगळं नाव आहे म्हणजे अब्दुलभाई नाडकर आपण जे लावले समीकरण तर खूप वेगळे असतात पण कर्तव्यदक्ष चेहऱ्यावरती स्माईल आणि संघर्ष करणारा व्यक्ती असावा तर अब्दुलभाई सारखा असावा आणि त्या व्यक्ती तुम्ही उपाध्यक्ष निवड करताय म्हणजे वाखण्याजोगं आहे, कौतुकास्पद आहे. आपल्या कोकणाचं भूषण आहे म्हणजे अब्दुलभाई नाडकर आहे आणि खरंच अशा व्यक्तीला आता मध्यंतरी वाळूचा विषय घडला होता त्या विषयात त्यांनी मला बरोबर घेतलं होतं आणि काही गोष्टी केल्या. अनेक जण माझ्याकडे आले स्वतःहून अब्दुलभाईंना समजून सांगा काय असेल ते आपण काय गोष्टी करू हे माझ्या हाताळच नाही म्हणजे असा एक कर्मी कार्यक्रम राबवणारा व्यक्तिमत्व म्हणजे अब्दुलभाई नाडकर. प्रशांतच्या बरोबर असतो सलीमभाई आहे तर काय घटना घडल्या पण प्रत्येक संघर्षाला तोंड द्यायचं असेल तर अब्दुलभाई पाहिजे आणि अशा व्यक्तीची सब तुम्ही निवड करताय हे वाखाणण्याजोगे आहे. मी अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष त्यांचं आपण स्वागत करूया नाडकर साहेबांच्या वतीने. संस्थापक अध्यक्ष आमकर साहेब मी अब्दुलभाई विनंती करतो अब्दुलभाई म्हणजे शिपा नाडकर अब्दुलभाईंची सून आहे तिला या ठिकाणी पुढे येते शिपा नाडकर 2 मिनिटे या शिपा नाडकर. रमजान देशनाय पुढे या रमजान देशनाय अब्दुलभाईंची सून शिपा नाडकर यांच्या ठिकाणी स्वागत करत आहे. अब्दुलभाई वा घरचं प्रेम कसं असतं ते म्हणजे आपण घरात प्रेम करतो वेगळं असतं पण बाहेर सर्वांसमोर प्रेम करतो. आपल्याला नाटक म्हणजे माझे सासरे पण ते कधीच सासरेसारखे हेच नाही केले तर पप्पा बोलले तिथला वडीलच त्यांच्यासारखा माणूस माझ्या घरात असणारच नाही बाकी त्यांचा आमचा हात आहे म्हणून मी असं पप्पा सर्वांसाठी चांगलंच हे करतात कधी पण त्यांना पप्पा आवाज दिला तर पाठवा आहे. थँक्यू. ग्राहक परिषद जागो ग्राहक जागो हा विषयावर बोलायचं झालं तर ही ताकद आणि ही ऊर्जा सर्व काही आमच्या सर्वांनी आमच्यात बनलेल्या आहे. त्याने आम्हाला कुठे आणि कसं आपला अधिकार कसा आहे आपण कुठे चुकतोय आणि आपलाच अधिकार आपल्याला कसं कळत नाही ह्याची जाणीव करून दिली. प्रत्येक गोष्टी ते आम्हाला समजावत असतात आणि जिल्हा कलेक्टर कमिटीवर सुद्धा आमची पात्रता नसताना त्यांनी त्या जिल्हा कलेक्टर कमिटीवर सुद्धा आम्हाला घेऊन गेले आणि आपला अधिकार आपला हक्क कसा असतो आपण एक ग्राहक असतो प्रत्येक विषयाचे ग्राहक असतो आपण आणि ग्राहकाची कशी फसवणूक होते या विषयावर मी थोडंसं सांगू शकते कारण त्यांच्या मार्गदर्शनानुसार मला 2019 साली जूनमध्ये एक वादळ झालं होतं आणि त्या वादळामध्ये दापोली तालुक्यात आणि पेठ तालुक्यात काही ठिकाणी घरं गेली आणि अशा वेळेला तलाठ्याकडून पंचनामा झाला त्या ज्यांचं नुकसानी झाली अशा लोकांसाठी शासनाकडून जे काही पैसे 15,000 रुपये आले होते त्यातूनच काटछाट त्या ग्राहकापर्यंत फक्त 9,000 पोहोचला बाकीचे सगळे काढतात. उदाहरणार्थ माझाही जो त्यावेळेला गेला होता आणि सगळं काय झालं आणि मला म्हणतात की
हे सगळं करून तुमच्या हातात फक्त 9,000 म्हटलं असं का? नाही ते तसं बघा म्हटलं साहेब, तसं नका करू. माझं होत असेल तर अनेकांची पण नुकसानी होत असेल, माझं त्यात काय नाही. परंतु इतर गरीब लोक आहेत त्यांची सुद्धा नुकसानी होऊ नये, शासनाने दिलेले पैसे त्यांच्यापर्यंत पोहोचावं हे मी तुम्हाला विनंती करते की असं काही त्यांना मी आधी सांगितलंच नाही की मी कुठे आहे, मी काय आहे किंवा माझ्या पाठीमागे कोण आहे. मी म्हणण्यापेक्षा माझ्या पाठीमागे केवढा मोठा आधारस्तंभ आहे याची जाणीव नसल्यामुळे ते असं मॅडम आता काहीही होणार नाही, एवढे आणि एवढेच पैसे ते 9,000च तुम्हाला मिळतील, बाकीच्या सगळ्यांच्या मजुरा वगैरे काढण्यात जातील. म्हटलं ठीक आहे, मी एक नंबर देते, त्याच्यावर फक्त कॉल करा तुम्ही आणि तुम्हीच जाणून घ्या की किती हजार मिळतील आणि ग्राहकांचा काय अधिकार येतो. तर कोणाचा नंबर देणार तुम्ही? म्हटलं महाराष्ट्र राज्याचे ग्राहक परिषदेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष मान्य दिनकरजी आमका सरांचा तुम्हाला मी नंबर देते. नाही तर मी कॉल लावते आणि त्यांच्याशी तुम्ही बोला की तुम्ही ग्राहकांची नुकसानी करताय. त्यावेळेस खरं तर मी नवीनच होती, मला या विषयाची फार पण माहिती नव्हती, परंतु साहेबांचं नेहमी बोलणं आणि इतकं प्रोत्साहित करतात, इतकं तेज निर्माण करतात की आपल्यामध्ये नसलेली ऊर्जा सुद्धा प्राप्त होते. आणि त्यावेळेस नुसते 2 शब्दच बोलले, तुम्ही सगळे मॅडम त्यांना सांगू नका आणि मी तुमच्या हातात. अरे आता होणारच नाही बदल तर तुम्ही करताय कसं? नाही तसं काही नाही. म्हणजे दापोली तालुक्यात अनेक लोकांची घरं गेलेत, मी साहेबांना प्रत्यक्षात बोलवते, काही पण असू दे, गरिबांसाठी तुम्ही या आणि त्यांच्या मदतीला तुम्ही जाऊ नका, प्रत्येकाचे पैसे कमी होणार आहेत. तर नाही मॅडम मी तुमच्या पाया पडतो, पण त्या घराण्याचं नाव मी सांगणार नाही आता, मी तुमच्या पाया पडतो. पण असं काही करू नका तुम्ही. म्हणजे बघा शासनाने काय दिले आणि हे काय करतात हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. 2019 पासून जी घटना सांगितली त्यावेळी वाढलं आलं होतं, काय घडलं होतं आम्हाला सगळ्या पत्रकारांना माहिती आहे. त्या ठिकाणी राष्ट्रीय कार्याध्यक्ष चंद्रकांत खोपटकर साहेबांना मी विनंती करतो, अब्दुलभाई तुम्ही समजून घ्यायचं आहे. चंद्रकांत खोपटकर सर राष्ट्रीय कार्याध्यक्ष, त्यानंतर आमचे मित्र बंदरकर सर ते उपस्थित पत्रकार आहेत. क्रमांक बंदरकर सर त्यांचं स्वागत करते. संजयभाई चौकोले चला व्यवस्था बंद नाही कारण आपल्याला नमाज आहे. बंदरकर सर तुम्ही पुढे. त्यानंतर आमचे मित्र टीव्हीचे पत्रकार कृष्णकांत रुपल साळगावकर. यापुढे मी जातोय स्वाती मॅडमकडे. मॅडम 2 शब्द सभेचे उत्तर करते. स्वाती मॅडम, स्वाती मॅडम 2 शब्द सभेचे. सर्वांनी मान्यवर सगळ्यांना आणि उपस्थित सगळ्या बरोबर. आणि आज इथे आपण अब्दुल्ला सरांचं अभिनंदन करण्यासाठी गावात गावं, तर त्यांना सर्वप्रथम मी अभिनंदन सांगते आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते. या ठिकाणी वाढलेले सर्वांचे उपस्थित असतात त्यांचे सर्वांचं स्वागत. हे तुम्ही आले होते त्या ठिकाणी. बंदरकर सर आणि बंदरकर सरांना शुभेच्छा द्यायच्या. नाटकर साहेबांना मी विनंती करतोय. बंदरकर सरांना विनंती करतोय. वारकरी संप्रदायातलं एक नाव होते पवार साहेब, हे बंदरकर सरांना विनंती करतोय आपण संबोधित करावं. गुड आफ्टरनून. आजच्या या लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी आमचे मित्र अब्दुल्ला नाडकर साहेब यांची नियुक्ती झालेली आहे आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. सन्माननीय व्यासपीठ आणि समोर सर्व मान्यवर बंधू भगिनी, कोणतंही ज्यावेळी पद मिळतं ते पद त्या माणसाची कार्य करण्याची क्षमता हे पाहून मिळत असतं, त्याला त्याच्या कामाची पोचपावती मिळत असते. आज या आमच्या मित्राची निवड झालेली आहे. मी त्यांना माझ्यातर्फे शुभेच्छा देतो.
पुढील कारकिर्दीस त्यांच्या शुभेच्छा व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन करतो. मोठेपणाचं सांगत नाही, पण समोरील व्यक्ती जो मी उभा आहे, माझ्या 60 वर्षाच्या वयामध्ये मी 60 पदवी महाराष्ट्र हायस्कूलचा चिपळूणच्या प्रिन्सिपल राहिलो आहे आणि त्यापैकी तरुण सर्वे हे माझे विद्यार्थी आहेत. आता मी कोकण समाचार माझं युट्यूब चॅनल आहे ते चालवतो आणि ते कव्हर करण्यासाठी आलो. राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे आमचे जाकीर शेख हसन सर येणार होते, उपाध्यक्ष सलीम भाई आहे आणि मी त्या राष्ट्रवादी सेलचा जिल्हा सेक्रेटरी आहे. सध्या पद येतात, पद जातात, पण पदांना न्याय देण्यामागे ज्यावेळेला त्या पदाला आपण न्याय देतो त्या संस्थेच्या उद्दिष्टांप्रमाणे त्यांच्या घटनेनुसार ती उद्दिष्ट पूर्ण करण्यामागे आपण ज्याचा पाठपुरावा करतो त्यावेळेला त्या पदाला न्याय दिल्यासारखा होतो. आणि म्हणूनच अब्दुल्ला भाई नाडकर यांचं काम चांगलं आहे. जी उद्दिष्ट आहेत, जे ग्राहक त्रासलेले असतील, जे पीडित असतील, त्यांच्यासाठी या अब्दुल्ला नाडकर साहेबांच्या रूपाने या ठिकाणी जी निवड झालेली आहे ती त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नाडकर साहेब सार्थक ठरवतील अशी मी अपेक्षा बाळगतो. त्यांना पुनश्च एकदा त्याचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि वेळ झालेला आहे, मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावा असा आजचा हा योग किंवा आजचा हा दिवस म्हटलं तर वावगड ठरणार नाही. श्री अब्दुल्ला हुसेन नाडकर यांची आज लोक कल्याण ग्राहक संरक्षण संस्थेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी अल्पसंख्याक विभागाची निवड होत आहे. तसंच सलीम उमर चौगुले यांची रत्नागिरी जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी अल्पसंख्याक विभागाची होत आहे. सर्वप्रथम या दोघांना मी मनाच्या अंतःकरणापासून शुभेच्छा देतो, तसेच तुमच्या भावी वाटचालीसाठी सदिच्छा देतो. आमकर साहेब, देशामध्ये वर्तमान परिस्थिती पाहता जगाच्या जागतिक बाजाराच्या पटलावरती सगळ्यात जास्त इंटरनेट युजर जर असतील तर 700 मिलियन म्हणजे 7 करोड इंटरनेट युजर्स आपल्या भारत देशातील आहेत. एवढ्या जलद गतीने जागतिक दर्जामध्ये आपल्या भारत देशाचं मार्केट उच्चस्तर गाठत आहे. अशा या वर्तमान परिस्थितीत ग्राहक संरक्षणाचे कायदे असतील, 1986चा असेल, 2019चा असेल, अनेक त्यात अमेंडमेंट्स येत असतात. कन्झ्युमर रिॲड्रेसल फॉरम्स असतील, ग्राहक पंचायत असतील, बरंच काही ठिकाण, बरंच काही विषय आणि बरंच काही प्लॅटफॉर्म्स ग्राहकांच्या कन्झ्युमर रिॲड्रेसलसाठी चालू असतात. परंतु ह्या सगळ्या विषयाचा लाभ घेताना किंवा एखादा कुठेतरी कुठल्याही प्रकारची तक्रार त्याचं निवारण करण्यासाठी एखादा सर्वसामान्य माणूस जेव्हा आपल्या घरातून बाहेर पडतो किंवा एखादा मार्केटमध्ये त्या ठिकाणी त्याचं निवारणासाठी एखादा विशिष्ट त्याला काही नॉलेज हवं असेल किंवा कायद्याचं त्या संदर्भात मार्गदर्शन हवं असेल तर आपली संघटना किंवा आपल्या संघटनेचे असलेले जे काही कार्यकर्ते आहे, कार्यकर्ते आहेत, हे सर्वप्रथम स्वतःला त्याच्यामध्ये सामावून हे लोकांना न्याय देण्याचं कामही करत असतात. त्यानंतर त्यापुढे जाऊन मी आपल्याला सांगतो, कलेक्टरांची जी डिस्ट्रिक्ट कन्झ्युमर फोरम असते त्याच्यावरती काही आपले सदस्य आहेत आणि असं करत असताना अलीकडच्या काळामध्ये आपण वृत्तपत्रामध्ये बघा, न्यूज चॅनल्समध्ये बघा तर मोठ्या प्रमाणे अडल्ट्रेशन म्हणजे एखादा दूध आहे, दूध सर्वसामान्य लोक, गरीब सुद्धा दूध पितो, अमीर सुद्धा दूध पितो, मध्यमवर्गीय लोक असं कुठल्याही कुटुंबाला इथे दुधाचा यूज होतो. प्रोडक्शन क्वांटिटी किंवा प्रोडक्शन क्वांटिटी आपल्या देशामध्ये जेवढी नाही तेवढ्या जास्ती लोक दुधाचा वापर करतात. आमकर साहेब, पण एवढं प्रोडक्शनच नसताना एवढं दूध बाजारात येतोच कसा? मग आपण न्यूज चॅनलच्या माध्यमातून बघितलं, वृत्तपत्राच्या माध्यमातून बघितलं की ॲडल्ट्रेशन होतं, मिलावट होतं. आता हे सगळे विषय बाहेर काढायचं काम जर कोण करत असेल तर आपली संघटना, आपले कार्यकर्ते करत असतात. एका हिशोबाने आपण जर पाहायला गेलो तर हे तुम्ही तुमच्या संस्थेचं किंवा राष्ट्रीय स्तरावरती असलेल्या एखादा ऑर्गनायझेशनचं काम करत नसताना किंवा एखादा संविधानिक समिती आहे त्या संविधानिक समितीचे पद फक्त
त्याच्यावरती आपण काम न करताना आपण सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये सर्वसामान्य लोकांच्या जीवनाचं उत्तराधिकारी कसं वाढवू शकतो ह्याचा एक उत्तम उदाहरण म्हणजे आपली संघटना आहे. प्रथम आमच्या सर्व व्यासपीठाला वंदन करतो, व्यासपीठाला नमस्कार करतो, कारण व्यासपीठ ही आमची ताकद आहे. या व्यासपीठावरती जे सगळे बसलेले आहेत ते आमचे उपाध्यक्ष आहेत, अध्यक्ष आहेत, तालुक्यांचे सदस्य आहेत, महिला अध्यक्ष आहेत आणि तसंच या व्यासपीठाची जी ताकद आहे ही ताकद खरी या संघटनेची आहे. आता विशेष सांगायचं म्हणजे अनेकांनी उदाहरणं दिली. माझ्या साहेबांनी एका वाक्यात सांगितलं की सुंदरता म्हणजे समाजकार्य नव्हे तर तुमचं कर्तृत्व म्हणजे समाजकार्य. तशी माझ्याकडे एक दुसरी म्हणायची आहे की तुमचं वय म्हणजे समाजकार्य नव्हे तर हिंमत म्हणजे समाजकार्य. हिंमत पाहिजे. जर हिंमत असेल तर तुम्ही काही करू शकता. हे विल बी फाइंड द वे. इच्छा असेल तर मार्ग नक्की सापडतो. फक्त तुमची इच्छा प्रबळ पाहिजे. पण माझी इच्छाच नाही तर वय काय तारुण्य असून सुद्धा फुकट आहे. काय तारुण्याला काय जाळायचं आहे. पण तुमचं काय पाहिजे. तारुण्य असून पण उपयोग नाही, तुमचं वय असून उपयोग नाही, तर तुमची हिंमत पाहिजे. 80-90 वर्षाचा माणूस कार्य करतो ते 35-40चा माणूस कार्य करत नाही. त्याचं कार्य काय कुणाला पडलेलं नाही हो, कुणाला घेणं देणं नाही. आज आमदार साहेबांबद्दल तुम्ही अनेक जण चांगले सांगतात. मी सांगतो माझा एक अनुभव सांगतो तुम्हाला की ज्यावेळेस मला निकम साहेबांनी त्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस मी निकम साहेबांना म्हटलं की ठीक आहे आता थोडंसं तब्येत माझ्यावर पायावरचा प्रॉब्लेम मी जरा यायला मागे पुढे करतोय नाही मी यायला पाहिजे म्हणून जर संघटना जाणून ठेवते. कारण ह्या वयाच्या 70 वर्षापर्यंत अनेक संघटनेमध्ये काम केलंय. आता काम करून दमलो होतो पण निकम साहेबांनी एवढं उत्तेजित मला केलं की दमणं सुद्धा माझं बाजूला गेलं आणि मी त्या अभ्यास केला त्या संघटनेचा लोककल्याण विभागाचा अभ्यास केला मला एक नवीन ऊर्जा मिळाली, नवीन ताकद मिळाली आणि त्या ताकदीचं स्टेरिंग पकडणारा आमचे ड्रायव्हर म्हणतो मी साहेबांना ड्रायव्हर म्हणतो की एवढी मोठी लक्झरी एका मोठा विमान चालवण्याचा जो ड्रायव्हर असतो तो कसा असायला पाहिजे आणि तो जर समजून घेतला तुम्ही तर निश्चित तुम्ही गाडीमध्ये बसायला घाबरणार नाही. आणि तीच परिस्थिती माझी झाली की ज्यावेळेस मला नेमका साहेबांबद्दल आमदार साहेबांबद्दल जेवढं पत्र सांगितलं गेलं आणि आमदार साहेबांचं कर्तृत्व पाहिलं, कार्य पाहिलं. ज्यावेळेस एक सभा झाली मुंडूला त्यावेळेस आमदार साहेबांबद्दल सगळ्यांचं नेतृत्व वक्तृत्व सगळ्यांचं ऐकल्यानंतर माझी ऊर्जा एवढी वाढली की मी आमदार साहेबांना शब्द दिला की कोकणचा विकास केल्याशिवाय राहणार नाही. कोकणमध्ये तुम्हाला लाखो लोक मिळवली आणि त्यामध्ये आम्ही कामाला सुरुवात केली. त्याचं कारण आमची एक शक्ती आमच्या पाठीमागे मोठी उभी असल्याचं आम्हाला धाडस आलं. एवढी शक्ती पाठीमागे उभी आहे. मगाशी अध्यक्ष बोलल्यानंतर मी बोलणार नव्हतं परंतु साहेब म्हणाले तुम्ही जिल्हाध्यक्ष तर जिल्ह्यातला माणूस तुमचा आहे त्यांना शुभेच्छा द्या. नक्कीच आमचं आज कर्तव्य आहे ते. खरोखरच या ठिकाणी नागदार साहेबांची विनंती झाली त्याबद्दल मी समाधान व्यक्त करतो आणि त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यात दीर्घायुष्य लावा आणि ह्या संस्थेचं कामकाज करण्याची त्यांना शक्ती मिळेल त्यासाठी परमेश्वरांना प्रार्थना करतो. त्याचबरोबर दुसरे मला वाटतं रत्नागिरी जिल्ह्याचे उपाध्यक्ष चौगुले साहेब यांची सुद्धा नियुक्ती झाली त्यांना सुद्धा मी शुभेच्छा देतो. मी सुद्धा बोलायला लागलो तर खूप बोलू शकतो परंतु आमच्या आज बोलण्याला तेवढंसं काही महत्व नाही असं आम्ही स्वतः समजतो तर साहेबांनी बोललं पाहिजे. आणि म्हणूनच एक संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे जे का रंजले गांजले त्यांची मध्ये जो आपुले तो की साधू ओळखावा देव तेथेही जाणावा. खऱ्या अर्थाने त्या उक्तीप्रमाणे हे जे रंजले गांजले जे लोक आहेत त्यांना कुठे न्याय कुठे मागायचा कुठे जायचा ही दरवाजा ही कवाडे माहिती नाही आणि ही दरवाजा कवाडे उघडी गेली ती आमच्या आमदार साहेबांनी मगाशी तळगावकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एक 4 महिन्यापूर्वी आम्ही साहेबांच्या संपर्कात आलो आणि जसं म्हणतात ना की परिसराचा स्पर्श जसा लोखंडाला व्हावा आणि लोखंडाचं सोनं व्हावं त्याप्रमाणे आम्हाला साहेबांचा स्पर्श झाला आणि आम्ही या प्रवाहात आलो. आणि खऱ्या अर्थानं या रत्नागिरी गेलं कारण सांगायला अभिमान वाटतो की आमकर साहेब हे देश पातळीवरती राज्य पातळीवरती काम करत असताना ते खऱ्या अर्थानं आपल्या या जिल्ह्यातले आहेत. आपल्या जिल्ह्यातल्या याचा फार मोठा आम्हाला अभिमान वाटला आणि म्हणून आम्ही त्याला झोपून दिलं. आणि इथं जी सभासद संख्या या संस्थेची जी काही रोडालेली होती इकडे जो काही प्रचार प्रसार नव्हता तो आम्ही या 4 महिन्यात केल्यानंतर जवळजवळ मी माझ्या अखत्यारीत तरी 200 सभासद या 4 महिन्यामध्ये करून या संस्थेला दिले. आणि हे संस्थेच्या अल्पसंख्याक विभागाच्या
महाराष्ट्र उपाध्यक्षपदी निवड झालेली ते माझे मित्र सन्माननीय अब्दुल्लाभाई नाडकर यांची उपाध्यक्षपदी निवड झाली ते आमचे सलीमभाई चौगले या ठिकाणी या संस्थेचे उपस्थित सर्व पदाधिकारी अब्दुल्ला नाडकर यांच्यावर प्रेम करणारे सर्व उपस्थित मान्यवर बंधू भगिनी सर्वप्रथम दिनकर आमकर साहेबांचं या ठिकाणी खेड तालुक्यामध्ये तुम्ही चांगला कार्यक्रम घेतला त्यासाठी तालुक्याच्या वतीने आपलं या ठिकाणी सर्वांच्या वतीने स्वागत करतो आणि खरोखरच अब्दुल्ला नाडकरची नियुक्ती तर याच्यापूर्वी त्यांची जिल्हाधिकारी निवड झाली होती अशाच पद्धतीचा एक कार्यक्रम आमच्या संकट गावामध्ये झाला होता आणि फार अशी लोक जमली होती मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी झाला आणि मी तर म्हणेन आता पण त्यांची पदोन्नती झालेली आहे जे रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्ष होते त्यांचं एक चांगलं काम त्यांनी दाखवलेली धडपड कामाची धडपड आणि म्हणून त्यांची पदोन्नती झालेली आहे आणि आज ते महाराष्ट्राचे उपाध्यक्ष झाले अल्पसंख्याक विभागाचे मी माझ्याकडून या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये परत आपल्या सर्वांच्या उपस्थितांचे स्वागत करतो जय हिंद जय महाराष्ट्र मनीषा गोयनांचं स्वागत करायचं आहे मी प्रशांत विनंती करतोय प्रशांत स्वागत करून घ्या त्यानंतर चंद्रकांत खोपरकर साहेब राष्ट्रीय कार्याध्यक्ष मनीषा गोय मॅडम उपस्थित आहे मी खोपरकर साहेबांना विनंती करतो व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर आणि आपले इथे जमलेले सर्व मी स्वागत करतो महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि श्री स्वामी समर्थांना वंदन करून माझं मत थोडक्यात निवेदन देणार आहे कारण आपल्याला जी उत्सुकता लागलेली आहे ते आपले राष्ट्रीय अध्यक्ष साहेब हे तुम्हाला जास्तीत जास्त मार्गदर्शन करतील मी थोडक्यात तुम्हाला सांगतो ग्राहक संरक्षण कायदा 2019 ग्राहक राजा आहे तर आपण ग्राहक या नात्याने आपण सतत जागो ग्राहक जागो भारत या पद्धतीने या युक्तीप्रमाणे कुठल्याही ग्राहकाने कुठल्याही दुकानात गेल्यानंतर प्रथम कुठलीही वस्तू खरेदी करताना प्रथम त्या दुकानदाराकडून त्याने पावती मागितली पाहिजे त्याचं कारण असं आहे की ग्राहक संरक्षण कायदा 2019 अंतर्गत जर आपण आपली कुठलीही वस्तू खरेदी करताना जर फसवणूक झाली आणि जर आपल्याकडे ती रिसेट असेल तर आपण शासन दरबारी न्याय मागू शकतो दुसरा विषय असं की ग्राहक राजा आहे आणि ग्राहकाने प्रत्येक दुकानात गेल्यानंतर त्या दुकानदाराने त्यांना चांगल्या प्रकारे वागणूक दिली पाहिजे मी जास्त काही बोलणार नाही त्याचं कारण सांगतो की आपण लोक कल्याण या नावाचाच मोठा दम आहे लोक कल्याण ही कल्याणकारी आपली संघटना जी आहे ती पुऱ्या महाराष्ट्रावर आहे तर मी आपले राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आदरणीय दिनकर आमकर साहेब यांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करतो तसेच आपल्या धडाडीचे कार्यकर्ते अब्दुल्ला हुसेन नाडकर साहेब उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांची यापदी निवड झाली तर ते खरोखर आज नक्कीच त्यांचं कार्य कौतुकास्पद आहे बऱ्याच आज या ज्या लोकांनी आपलं मनोगत मांडलं त्याबद्दल त्यांच्या कामाची पण मला समजलेली आहे या ठिकाणी अब्दुल्ला नाडकर यांच्या एमएच गाड्यांचे एबीसी हे जोडणी सत्कार केला जातोय अब्दुल्ला पुढे त्यानंतर पोलीस पाटील पावकर आणि अंकिता शिगोन मॅडम अंकिता शिगोन मॅडम यांच्या हस्ते पोलीस पाटील पावकर यांचा सन्मान करायचा आहे अंकिता शिगोन मॅडम यांच्या हस्ते पोलीस पाटील पावकर जरा टाळ्या म्हणतो होते टाळ्या नेक्स्ट आपल्याला टाळ्या वाजवतात नाही मला बघतो आपण टाळ्या वाजवत नाही या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम आज नाडकर साहेबांनी या ठिकाणी घेतलं खरोखरच नाडकर साहेबांचं जर काम बघितलं तर चांगलं त्यांचं नियोजन असतं त्यांचं संघटन कौशल्य असतं त्यामुळे हे त्यांचं संघटन कौशल्य बघूनच मान्य आमदार साहेबांनी त्यांची आज नियुक्ती केली एक चांगल्या माणसाची वेळेवर नियुक्ती केली त्यामुळे या भागात
ही जी लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था ही चांगल्या प्रकारे काम करेल एवढं मी सांगू इच्छितो. आज आपण बघायला गेलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये फसवाफसवीचे उद्योग चाललेले असतात. कुठलाही जरी मोठा जरी व्यापारी असतो तो कोणाचा तरी गिरायक असतो, तो एकमेकाला फसवतच असतो. अशा ज्या गोष्टी अनेक गोष्टी घडत असताना मान्य आमदार साहेबांच्या हे लक्षात आलं आणि त्यांनी आपण यासाठी आपण काहीतरी या जनतेमध्ये या जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आपण एक संघटना काढणं गरजेचं आहे. त्यासाठी ही लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था महाराष्ट्र राज्य ही स्थापन करून आज हिचा जर बघायला गेला तर प्रचार आणि प्रसार पूर्ण देशात आणि पूर्ण महाराष्ट्रात आज केला गेला आहे. चांगल्या प्रकारचं वातावरण या संघटनेला मिळत आहे. प्रत्येक संघटनेला जर आज बघायला गेलं तर धुळे असू दे, नाशिक असू दे, औरंगाबाद असू दे, परत असू दे, पूर्ण देशातले जे राज्य आहेत या राज्यामध्ये पोहोचवण्याचं काम मान्य आमदार साहेबांनी चांगल्या प्रकारे त्यांच्याबरोबर असणारे आम्ही सर्व लोकांनी प्रयत्न करत आहोत. ही संस्था लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदोदित प्रयत्नशील असतात. आपण आपले जे प्रश्न असतील ते आपले इथे जे पदाधिकारी असतील या पदाधिकाऱ्यांनी जर दिले तर ते प्रश्न बरोबरच चांगल्या प्रकारे सोडवले जातील असं मी तुम्हाला सांगू इच्छितो. आज आमची साहेबांनी लोककल्याण ग्राहक संरक्षण समितीचे जे पदाधिकारी आहेत त्यांची नियुक्ती आज जर ग्राहक परिषद रत्नागिरी जिल्हा ग्राहक परिषद या परिषदेवर नियुक्ती केल्यानंतर आमच्या फक्त आतापर्यंत 2 मीटिंग झाल्या, पण ह्या 2 मीटिंग मध्ये आम्ही असे जे प्रश्न मांडले कलेक्टरांबरोबर तर त्याची ऍक्शन कलेक्टरला घ्यावी लागली, त्याची दखल त्याला घ्यावी लागली. मग तो शिक्षणाचा प्रश्न असू दे किंवा बेकरीचा प्रश्न असू दे किंवा रेशन दुकानाचा प्रश्न असू दे किंवा आपण जे सिलेंडर घेतो त्या सिलेंडरचा जो प्रश्न असू दे, जे आपण सिलेंडर घेतो हे सिलेंडर प्रत्येक वेळेस घेताना आपण मोजून घ्यायचं असतो की त्याच्यावर लिहिलेलं असतं 15 किलो 400 ग्राम. तर जो मोजत हे जे आणतात तेव्हा त्याच्याकडे जो आणणार असेल त्याच्याकडे वजन काढा मागायचं आहे की खरोखरच आहे की नाही हे जर आपण पडताळून बघायचं हे आपली जबाबदारी आहे. या अशा ज्या गोष्टी असतात त्याच्याकडे आपण दक्षता घेत नाही. आता रेशनच्या बाबतीत बोललं तर काही लोकांना रेशनच मिळत नाही. हे लोक का मिळत नाही त्याचा पुढे आपण हे केलेलं आहे काय तर एखाद्या रेशनवाला सांगतो नाव तुम्हाला मिळत नाही असं कारण झालं आता माझं कारण सांगून ते आपले बाजू मारून येतात. असे जे प्रश्न असतील किंवा असे प्रश्न आपल्या लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेच्या माध्यमातून सोडवले जातील जे पदाधिकारी त्यांच्याकडे द्यावेत अशा प्रकारचे मी आपल्याला विनंती करतो. आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे आज त्यांचा आम्ही सन्मान करायचं ठरवलं आणि त्या सन्मानासाठी या ठिकाणी उपस्थित झालो ते आमचे अब्दुल्ला नाडकर साहेब. जोरदार टाळ्या नाडकर साहेबांसाठी झाल्या पाहिजे की नाडकर साहेब जिल्हा अध्यक्ष होते, सुरुवात होती, त्यांनी कामाला त्यांच्या सुरुवात केली, काम करता करता त्यांच्या नावाचा ठसा उमटवला आणि हे सगळं होताना साहेब जेव्हा एखाद्याची निंदा होते त्यावेळेला समजायचं की आपण बरोबर चाललो. हे मी माझ्या मनचं बोलत नाही, हे माझ्या मनातलं बोलत नाही. दिवशी नरेंद्र महाराज त्या गणपतीच्या देवळामध्ये आले होते, तो उत्सवाचा दिवस आहे आणि त्या धामणीचं तुम्हाला माहिती आहे रस्त्याच्या बाजूला देऊळ आहे सनराईजच्या समोर, तिकडे नरेंद्र महाराज आले होते आणि अशी जवळजवळ 15-20 हजार लोकांची गर्दी होती आणि त्या गर्दीत नरेंद्र महाराजांनी असं सांगितलं की ज्या वेळेला आपली निंदा होते तेव्हा समजायचं की आपण बरोबर चाललोय पण बाकीच्या पोटात दुखतंय, बाकीच्या पोटात दुखतंय. त्याच्यामुळं नाडकरांची स्तुती करणं हे मला गरजेचंच आहे की कुणी काही सांगू दे, पण माणसाचा संघर्ष मोठा आहे, संघर्ष गरजेचा आहे. तुम्ही आतून काय करताय त्याच्याकडे फारसं लोकांना ते दिसत नाही, बघायची गरज नाही, पण तुमचा चेहरा ज्या वेळेला बाहेर दिसतो त्या वेळेला तुमचं कार्य सहजपणे जनतेपर्यंत पोहोचतं. आज मला वाटतं आमच्या व्यासपीठावरती आमचे चौगुले साहेब बसले, त्यानंतर मला वाटतं आमच्या साहेबांचं जे सूत्रसंचालक विसाशे, त्यानंतर सरांचं नाव पण मला नाही कारण कसं ते सगळे नवीन जण आहेत माझ्यासमोर, त्याच्यामुळं सर्वांना नमस्कार करतो कारण का सर्व बुजुर्ग मंडळी आहे. त्यानंतर आमच्या तिकडे खजिनदार बसले, पैसे देणार नाही तर संतोष पाटील तिकडे आमचे बसले, संदीप महाडिक बसले, त्यानंतर गुलाबकर साहेब, हे सगळे व्यासपीठावरची मंडळी आहे. पण आत्ताला खाली बसलेत बिचारे का तर समजून जागा होत नाही ना, जागे आपण नाहीतर यांनी कुठं बसायला पाहिजे, व्यासपीठावरच त्याची जागा आहे. अब्दुल्ला नाडकर मगापासून त्यांना विनंती केली की या, पण नाही आली कारण का समाजातल्या माणसाची जर काय जर जाणीव आपल्याला करून घ्यायची असेल तर असा पाहिजे समोर बसण्याची ज्याची ताकद आहे त्याच पद्धतीमध्ये
घेता येतं, जनतेच्या समस्या जाणून घेता येतात. व्यासपीठावरून सगळं दिसत नाही. लोककल्याण ग्राहक संस्थेचं काम करताना अनेक गोष्टी आम्हाला कळल्या. या मान्यवरांची नावं तुम्ही घेतली आहे, पण मला एवढं तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की ज्यांच्या नियुक्त्या झाल्या ते सक्षम झाले या संस्थेमध्ये येऊन. कारण का संस्था महाराष्ट्रापुरती नाही राहिली, संस्था महाराष्ट्रामध्ये आहे. माझे 4 महिन्याचे प्रोग्राम फिक्स आहे. सगळ्यांना माहिती आहे, आमच्या लोकांना विचारा. 4 महिन्यांनी परवा त्यांना सांगितलं की पुढच्या मिटिंगला मी तुम्हाला परत 4 महिन्यांनी भेटणार आहे. कारण शिमग्याचे 2-4 दिवस गावातले सोडले तर मी कंटिन्यू जाणार. कारण आता पुढचा दौरा नागपूरचा आहे. नागपूरला गेल्यानंतर त्या 11 जिल्ह्यामध्ये 4 ते 5 दिवस लागतात. मी बसून नाहीये. हे तुम्हाला या व्यासपीठावरती सरकारी सदस्य वकील साहेब तुम्हाला दिसत असतील. पोपटकर साहेब शासनाच्या कमिटीवर आहे, शिवम मॅडम शासनाच्या कमिटीवर आहे, मी स्वतः आहे. त्यानंतर इथं मंत्री अलाउद्दीन मंत्री आले नाही, ते देखील कमिटीवर आहे. डॉक्टर विद्या दिवाण आल्या नाही, त्या देखील कमिटीवरती आहेत. डॉक्टर विद्या दिवाण यांचं महत्व काय सांगावं. त्यांनी आपला दवाखाना सांभाळून, या मॅडमच्या दुसऱ्या मॅडम सुद्धा कधीतरी त्यांच्या बरोबर असतील, परंतु त्या लोकांच्या घरोघरी जाऊन लोककल्याणचं कार्ड घेऊन फिरत नाही, तर घरात जाऊन पेशंटची सेवा करतात. त्यांनी डॉक्टर आपल्या दारी हा कार्यक्रम ते एकट्या राबवत आहेत, लोककल्याणचे डॉक्टर. त्यांचं ऐकून नजीबुल्ला मुंबईमध्ये जोगेश्वरीमध्ये येणाऱ्या लोककल्याणचा माणूस आला, त्याला 100 रुपये दिले, बाकीचे येतील त्यांची 500 रुपये. लोकांनी सवलत दिल्या. आम्ही त्यांना सांगितलं नाही तुम्ही अशी सवलत द्या. या मेडिकल वाल्यांबरोबर भांडण झालं, एवढं तरी मोठं भांडण झालं. आपल्या जर सर्वसामान्य माणसाला जर का आयडिया आला तर इंजेक्शनची किंमत माणसाच्या उत्पन्नाप्रमाणे असते. ज्याचं उत्पन्न बऱ्यापैकी असेल त्याला 25,000 50,000 लावले जातात, पण खरं ते इंजेक्शनचं स्वरूप ज्या वेळेला आलं तेव्हा ते इंजेक्शन 900 रुपयाचं आहे असं समजलं. कुठल्या हॉस्पिटलने आजपर्यंत ते इंजेक्शन गोरगरिबाला 900 रुपयात दिलं का? तर नाही. आमचा संघर्ष आहे, आमचा यामध्ये संघर्ष आहे. या दवाखान्यामध्ये मोठमोठ्या फी भरल्या जातात, मोठमोठे बिलं केले जातात. ती बिलं तुमची जर अशी मोठी वाटली आणि गोरगरिबाला जर का वाटलं की हे बिल माझ्या ताकदीपेक्षा मोठं आहे तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. आम्ही 50% बिलं करायला लावलेली आहे. कोरोनापासून लोकांना कोरोनाची तर माफच करायला लावली. कोरोनानंतर बऱ्याच हॉस्पिटलची बिलं माफ करायला लावली. तिथे कोणाचीच परिस्थिती नव्हती. आता फसवणुकी बऱ्याच प्रकारचे आहेत. तुम्ही टीव्हीवरती आता सोशल मीडियावरती अनेक जण बघत असाल की एक टँकर तेलाला जर एक इंजेक्शन म्हणजे 12,000 लिटरच्या तेलाच्या टँकरला जर एक इंजेक्शन दिलं तर गोडे तेल बनतं. म्हणजे त्याच्यात ताकद किती आहे? पाण्यासारखे असलेल्या द्रवाला जर एक मगाशी म्हणाले त्याप्रमाणे पाण्याच्या सारख्या पदार्थाला जर एक इंजेक्शन दिलं तर त्याचं पनीर बनतं. मग वकील साहेबांनी मगाशी एक महत्वाचा मुद्दा मांडला की आपल्याकडे जर दूध उत्पादन तेवढं होत नाही तर दुग्धजन्य पदार्थ हे 3-4 पट कसे बनतात. तर त्याचं कारण असं आहे की भेसळ ही सगळीकडे काय झालेली आहे, फोफावलेली आहे. आज मला सगळं तांदूळ दुकानामध्ये येतो, रेशन वरती येतो. दुकानात आपण तांदूळ जो खरेदी करतो त्या तांदळामध्ये कचरा नसतो, रेशन मधल्या तांदळामध्ये काय असतो, कचरा असतो. गव्हामध्ये कचरा असतो. तुम्हाला 25 किलो मिळाला तर वजनामध्ये 23 किलो मिळतात आणि त्याच्यामध्ये सुद्धा 1000 किलो कचरा. हा खरोखर पिकलेला आहे का कचरा? तर भेसळ करणाऱ्यांची टीम आहे गोडाऊनमध्ये, त्याचं कचऱ्यामध्ये मिक्सिंग केलं जातं आणि नंतर ते बाहेर येतं. त्या वाळूची किंमत सुद्धा जर 40 रुपये गहू असेल तर त्या चाललेल्या वाळूची किंमत सुद्धा 40 रुपये किलो होऊन जाते. हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आता गव्हाची टरफलं, गव्हाचा कचरा, आज गव्हाचा कचरा गहूवाले साठवतात, घेताना चांगला गहू देतात, पण त्याचा कचरा सुद्धा फुकट जात नाही का? तर तो सुद्धा मिक्सिंग करण्यासाठी तुमच्याबरोबर येतो. आज 2 रुपयावाले फुकट मिळणारं धान्य लोक आणतायत आणि फुकट मिळणारं धान्य लोक खात असताना त्याच्याबरोबर काय करतात, संघर्ष करतात. 2 रुपयावाला गहू खरोखर तब्येत आपली चांगली ठेवल का? 40 पाला खाणारे त्याची चपाती चांगली नरम बनते, याची चपाती कडक बनते. सगळ्या गोष्टी आपण विचारात घेतल्या पाहिजे. आपण काय करतो मी सगळ्यांना सांगतो, बेकरी असो, बाकीचे काही पदार्थ असो, तेव्हा बाजारात मिळणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या आपण तपासून घेतल्या पाहिजे. आणि त्या का तपासून घ्यायच्या? तर आपल्याच आरोग्याला त्याचा काय आहे, धोका आहे. आज तुमच्या इथली बेकरी जी बंद झाली भरणानाक्यातली,
तो काय व्यवसाय करत होता? कुणी बंद केली? लोककल्याणी बंद केली. भरणा नाक्यातली जी बेकरी बंद केली ती आम्हीच लोकांनी केली. त्याच्यावर कारवाई केली. काय काम करत होता? तर सगळीकडचे पाव जे व्हॅलिडिटी संपलेले पाव आणून मारुतीतून विकत होता. तुमच्या ध्यानात नाही आलं, पण आमच्या ज्या दिवशी ध्यानात आलं त्या दिवशी अन्न औषध प्रशासन विभागाला बोलवून त्याच्यावर कारवाई केलेली. आजपर्यंत परत ती चालू होऊ शकली नाही. याचं कारण आहे की जशाच तसं उत्तर दिलं तरच आपण त्याच्यातून बाहेर पडू शकतो. लोकांना कारवाई कशी करायची हे शिकलं पाहिजे. त्यानंतर समीर चौगुले. महाराष्ट्र फिरायचा. थँक्यू. त्यानंतर रिया साळवी. फोटो रिया साळवी. फोटो काढतात पाठवून सानिका. सानिका बाटकर कौतुक आहे जगाने. चांगलं कामगिरी होतं सानिका बाटकर. खामकर साहेब खूप चांगल्या व्यक्तीची निवड तुम्ही करताय. सानिकासाठी जोरदार काम करते. सुषमा पिरधनकर मॅडम. सुषमा पिरधनकर. आता तू आलीच नाही ऐकायला मग. सुषमा पिरधनकर. गावरे साहेब. वसंत गावरे. वसंत गावरे. हे पिरधनकर. इकडे बघा. सादिक भाई. सादिकभाई काळजी संभाजी ब्रिगेड. आपण जर पाहिलं तर सादिकभाई काळजी खूप नावाचे नाव आहे. कौतुकास्पद आहे. परत सविता वेलकम पुष्पागतम. त्यानंतर आपण हा कार्यक्रम संपला आपण जाहीर करण्यापूर्वी काही सत्कार सर्वे सर्वे यांच्या वतीने या ठिकाणी अब्दुल्लाचा सन्मान होतोय. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमनभाई. कंटिन्यू अमनभाई. त्या ठिकाणी कलेक्टर जे आहेत ते सन्मान करते. अशा पद्धतीने हा कार्यक्रम आपण संपला असे जाहीर करतो. या ठिकाणी भोजनाची व्यवस्था केली आहे. ते सगळ्यांनी या ठिकाणी कृष्णकांत साळगावकर तसेच साथीदार हलकर त्या ठिकाणी खामकर साहेब बोलतात. त्या बंदरकर साहेब हो मॅडम नागोजी बांधले फोटो घ्या त्यांचा. कोण काढताय? जाधव. आम्ही इथं उभे जाधव. असंच आहे जाधवांचं. तुम्ही निवेदन केलं. नाशिकचे शिरगावचे आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये परिचित असे व्यक्तिमत्व आहे. उत्कृष्ट संवादक आहे. त्यांचा या ठिकाणी सन्मान होतो. तसेच महाराष्ट्र माझे प्रिन्सिपल आमचे मार्गदर्शक जमालुद्दीन बंदरकर सर हेही महाराष्ट्र
असणारे पत्रकार आहेत, समाजसेवक आहेत, त्यांच्या रुजू झालेले आसनाचं एक किलो आहे त्यांचा उपकार आमच्या समाजाचे होत आहे. तसेच बरोबर घ्या.